देवाची ये द्वारी, कीर्तनाची वारी. देव देव्हाऱ्यात नाही, देव आहे हृदयात. हो, याचा अर्थ असा की देवाला देव्हाऱ्यात तर जागा द्याच, पण त्याआधी तुमच्या हृदयात त्याला जागा द्या. जेव्हा तुम्ही त्याच्यावर मनापासून प्रेम करता, त्याच्याशी एकरूप होता, तेव्हा ते देवालाही कळतं. तर आज देवाशी आपण एकरूप होऊयात आजच्या या कीर्तनातून. चला तर मग. हरे राम कृष्णा हरे, हरे जय जय राम कृष्णा हरे, हरे जय जय राम कृष्णा हरे, हरि जय जय राम कृष्णा हरे, जय जय राम कृष्णा हरे, हरि जय जय राम कृष्णा हरे, राम जय जय राम कृष्णा हरे, हरि जय जय राम कृष्णा हरे, हरि जय जय राम कृष्णा हरे, राम जय जय राम कृष्णा हरे. रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर. सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आदर जय जय राम कृष्ण हरे, हरि जय जय राम कृष्ण हरे, हरि जय जय राम कृष्ण हरि, 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 हरि जय जय राम कृष्ण हरि, 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 जय जय राम. हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम, लाभ पायी उत्तम, लाभ पायी उत्तम. म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना, पुढे आस उरेना, पुढे आस उरेना. पुढे आस उरेना, पुढे आस उरेना, पुढे आस उरेना. कृपादान केले संती, कल्पांती हे सरेना, कल्पांती हे सरेना, कल्पांती हे सरेना. कल्पांती हे सरेना, कल्पांती हे सरेना.
म्हणविता त्यांचे दास हरी म्हणविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना पुढे आस उरेना पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा हरी तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम हेची देवा उत्तम हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना पुढे आस उरेना पुढे आस उरेना हरी विठोबा रखुमाई टाळी 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हा टाळी वाजवा सोडा विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई हरी हरी विठोबा रखुमाई ठोबा 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 रखुमाई हा हा ठोबा रखुमाई ठोबा 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 ठोबा
म्हणायचं विठाला 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की हा 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 विठाला विठाला टाळी 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 विठाला विठाला हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरे नाम कृपादान केले संती कल्पांती हे सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुदिक प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं श्रीकृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने च प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविंदम सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर यावरी न करावा अवेर यावरी न करावा अवेर अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर यावरी न करावा अवेर सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग साधकाचे मायबाप चिंतकाचे चिंतामणी आणि या जडजीवाच्या उद्धाराकरता अवतार धारण करणारे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय ऐका संताच्या संगतीचं महत्त्व सांगतायत मानवी जीवनाला संताची संगत मिळाल्याच्या नंतर मानवी जीवनामध्ये काय फायदा होणार आहे याचं महत्त्व अर्थात या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संताचा महिमा प्रतिपादन करतात विठ्ठल विठ्ठल ऐका आपण जर या मानवी जीवनाचा विचार केला मायबाप तर माणसाचं जीवन घडत असतं तेही संगतीने माणसाचं जीवन बिघडत असतं तेही संगतीने ऐका माणसाच्या जीवनाचं उत्थान होतं तेही संगतीने माणूस लयाला जातो तोही संगतीने माणसाचं आत्मकल्याण होतं तेही संगतीने आणि माणसाचं पतन होतं तेही संगतीने मी बोलत नाही जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पतन उद्धार
संघाचा महिमा त्याजावे अधमा संत जेने. ऐका, हा मानवी जीवनावर होणारा संगतीचा परिणाम आहे. सांगन तुम्हाला, पहा, एखाद्या ब्लॅक अँड व्हाईट माणसाच्या शेजारी, अर्थात काळ्या माणसाच्या शेजारी एखादा गोरा माणूस बसवला, गणेश महाराज, त्याचा रंग बदलण्याची मी गॅरंटी देणार नाही, पण त्याच्या अंगातील गुण याच्या अंगामध्ये यायला वेळ लागणार नाही. हा कशाचा परिणाम आहे? संगतीचा परिणाम आहे. का असं म्हणतात, जैसी संगत वैसी रंगत. जसा माणसाच्या जीवनाला संग चढत जातो मायबाप, तसा माणसाच्या जीवनाला रंग चढत जात असतो. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये संगत ही अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून आमच्या इकडं मराठवाड्यामध्ये एक म्हण आहे, पा, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही. पण आहे का तुमच्या इकडं? सगळीकडे आहे. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे, माणसाचं जीवन घडत असतं तेही संगतीने, बिघडत असतं तेही संगतीने. ऐका, सांगेल तुम्हाला, एखाद्या दारू पिणाऱ्या माणसाची संगत करा. माणूस, दारू पिणारा माणूस जरी नसला सोबत, तर दारू प्यायला गेल्याशिवाय राहत नाही. आमच्या एखाद्या वारकऱ्याची संगत करा. तो वारकरी नसतानाही कीर्तन असेल, प्रवचन असेल, पंढरपूरची वारी असेल, त्या वारीला गेल्याशिवाय राहत नाही. अर्थात सांगण्याचा मुद्दा माझा असा आहे, माणूस ज्याच्या संगतीमध्ये राहतो त्याच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा माणूस त्याच्या मनाप्रमाणे वागतो. विठाला विठाला. ऐका, राजकारणी माणसाची संगत करा. राजकारण शिकायला वेळ लागणार नाही. एखाद्या आमच्या महाराजासारख्या गाणाऱ्या महाराजांची संगत करा. गायन शिकायला वेळ लागणार नाही. वाजवणाऱ्या महाराजांची संगत करा. वादन शिकायला वेळ लागणार नाही. एखाद्या पहिलवानाची संगत करा. पहिलवानकी शिकायला वेळ लागणार नाही. हा कशाचा परिणाम आहे? संगतीचा परिणाम आहे. सांगतो तुम्हाला, ऐका. कबीरदास महाराज एका दोह्याच्या माध्यमातून म्हणतात, जो जैसी संगती करे वैसे ही फललीन, कदली सेप भुजंग मुख एक बुंद तीन बुंद. हिंदी समजते ना मावशी? हिंदी समजते का? नाहीतर हिंदीची कधी कधी बुंदी होती. आमच्या गावाकडे कीर्तनासाठी मी एक गवळण घेतली. चुरा चुरा कर माखन खाया, गोलन कानंद कुवर कन्हैया. 2-3 माता मावल्या म्हणल्या, महाराज चांगलं बोलत होता, चांगलं कीर्तन करत होता, पण मधीच हिंदी काय करत होता काही कळत नव्हती. दुसरी मावशी म्हणले, ए बाई, तुला काय करायचं हिंदीचं? आपली बुंदी खायचं आणि घराकडे निघायचं. अर्थात सांगण्याचा मुद्दा आहे, जो जैसी संगती करे वैसे ही फललीन. जसा माणूस संगत करेल तसं त्याच्या जीवनामध्ये फळ मिळेल. पहा, एक पाण्याचा थेंब जर तव्यावर पडला, गरम तव्यावरती पडला, तर त्याचं अस्तित्व नष्ट होतो. तोच पाण्याचा थेंब एखाद्या कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो. पहा, तोच पाण्याचा थेंब वर्षा ऋतूमध्ये स्वाती नक्षत्रामध्ये एखाद्या शिंपल्यामध्ये पडला तर महाराज म्हणतात त्याचा मोती तयार होतो. मला सांगण्याचा मुद्दा असा आहे, तव्यावरती पडला नष्ट झाला, कमळाच्या पानावर पडला मोत्यासारखा चमकला, शिंपल्यामध्ये पडला त्याचा मोती तयार झाला. कशामुळे? पाण्याचा थेंब एकच आहे, पण संगत, जशी संगत असेल तसा त्याचा आपल्याला परिणाम जाणून आला. म्हणून महाराज म्हणतात ना, तसा विचार केला तर सर्वांच्या हृदयामध्ये आत्मतत्व एकच आहे. पहा, स्वामी विवेकानंद म्हणतात, गॉड इज द मॅन पॉवर ऑफ द ह्युमन बॉडी. माणसाच्या शरीरामध्ये असणारी चैतन्यमय शक्ती, हलवणारा, चालवणारा, दैनंदिन कारभार करून घेणारा तो भगवान परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये एकच आहे. पण ऐका, माणूस संगतीत आल्याने घडतो आणि माणूस संगतीत गेल्याने बिघडतो. म्हणून महाराज म्हणतात, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. बरोबर आहे ना? आम्ही बिघडलो ना? काय आजी, बरोबर आहे ना? या वयामध्ये आम्ही धोतर घालतो, पेटे घालतो, टोप्या घालतो, गळ्याला माळा, गळ्यामध्ये माळा घालतो, कपाळाला भुक्का लावतो, गंध लावतो, धोतर घालून फिरतो, म्हणजे आम्ही बिघडलोच. बरोबर आहे ना? अर्थ लावत असताना काही लोक महाराज अर्थ व्यवस्थित अभंगाचा लावत नाहीत. एकदा वैभव महाराज, आम्ही पंढरपूरला वारीसाठी गेलो होतो आणि वारीसाठी गेल्याच्या नंतर एका माता माऊलीचं, एका महिलेचं कीर्तन चालू होतं वाळवंटामध्ये. अर्थ अभंगाचे बघा कसे लावतात, अर्थ लावता आला पाहिजे नीट. आणि तिने अभंग घेतला, उजळले भाग्य आता. शेवटचं चरण होता अभंगाचं, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. आणि म्हणत होती ती चालीमध्ये, असं म्हणत होती, पहा सांगतो तुम्हाला तसंच, तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडला, तो या भावा सापडला न तो या भावा सापडला. आणि अर्थ सांगत असताना म्हणत होती, तुकाराम महाराजांनी जो ठेवा ठेवला त्यांच्या मावस भावाला सापडला. कळतंय का तुम्हाला? याचा अर्थ असा आहे का महाराज? काही अर्थ लावतात लोक. मी तुम्हाला बोललो, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा,
याचा अर्थ कसा लावायचा? हा बघा, आम्ही भी घडलो, या संत संघामध्ये येऊन आम्ही बी घडलो, आणि तुम्ही या आणि तुम्ही घडा. विठाला विठाला म्हणून सांगण्याचा मुद्दा आहे, जशी संगत कराल तसं तुमचं जीवन घडेल. पहा, सोपं आहे, अवघड नाही. कनिष्ठाचा संग करा, कनिष्ठ अवस्था प्राप्त होईल. मध्यमाची संगत करा, मध्यम अवस्था प्राप्त होईल. वरिष्ठाची संगत करा, वरिष्ठ अवस्था प्राप्त होईल. मायबाप माणसाच्या जीवनामध्ये वरिष्ठाचा मोठ्याचा संघ घडला पाहिजे. का घडला पाहिजे? माणसाच्या जीवनामध्ये जर मोठ्याची संगती घडली तर माणसाला मोठं व्हायला वेळ लागत नाही. कुठल्याही क्षेत्रात असू द्या तुम्ही, सान्निध्य चांगल्या माणसाचं, मोठ्या माणसाचं असलं पाहिजे. पहा, उदाहरण घ्या रामायणामधलं. वाल्या कोळ्याने इतके पाप केले होते, इतके पाप केले होते महाराज, त्या पापाची गणना सुद्धा करता येत नाही. पण माझ्या नारद महर्षीची संगत घडली, संताची संगत घडली नारदाची. काय आश्चर्य झालं. महाराज म्हणतात, केले रामायण रामाआधी, कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाआधी. कशाचा परिणाम? हा संताच्या संगतीचा परिणाम आहे. मला कधी कधी प्रश्न पडतो, एक डाकू जर भारताचा आद्य कवी होत असेल, एक डाकू जर राम जन्माला यायच्या अगोदर रामायण लिहू शकतो, मला असं वाटतंय आपण तर चांगले माणूस म्हणून, एवढे तर पाप केलेले नाहीत ना, चांगले माणूस म्हणून जर जन्माला आला असेल, एवढा परिणाम पाहून आपण कधीतरी बदललं पाहिजे. एक डाकू जर संत या पदापर्यंत जाऊ शकतो, मला सांगा कीर्तन ऐकून माणसाने बदललं पाहिजे की नाही? बदललं पाहिजे. नाहीतर एखाद्याच्या कपाळाला गंध पाहावा, गळ्यामध्ये तुळशीची माळ पाहावी आणि त्याच्या सौभाग्यवतीला म्हणावं, मावशी तुम्ही भाग्यवान आहेत. त्यावेळेला त्या बाईने सांगावं, महाराज का भाग्यवान आहे, काय कारण आहे? त्यावेळेला ती माता माऊली आपण म्हणावं, बघा ना तुमचे मालक किती सज्जन दिसतात, काय पांडुरंगासारखे दिसतात हो. त्यावेळेला ती बाई सांगते, महाराज त्यांच्या दिसण्यावर जाऊ नका. ते कीर्तनाला जरी गेले तर नवीन चप्पल पाहतात आणि घरी घेऊन येतात, त्यांच्या दिसण्यावर काय जातात. अहो अवघड आहे महाराज. आज जर लोकांची इमानदारी पाहिली, आपली मानसिकता पाहिली, लोक एवढे इमानदार आहेत की पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो. मंदिराच्या बाहेर सूचना लिहाव्या लागतात की पादत्राणे बाहेर काढा. ही सुज्ञ असल्याची आपली पावती. माणसाने बदललं पाहिजे. कीर्तन कशासाठी आहे? आज या ठिकाणी फक्त मराठी चॅनल एवढा कीर्तनाचा कार्यक्रम दाखवत आहे. कशासाठी दाखवतं? काहीतरी परिवर्तन व्हावं, काहीतरी समाजामध्ये बदल व्हावा, हाच त्यांचा दृष्टिकोन आहे ना. काय दुसरं वेगळं आहे महाराज? मी तर नेहमी सांगत असतो, नक्की सांगेल, ज्याला इंजिनियर व्हायचं आहे त्याच्याकरता इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्याला डॉक्टर व्हायचं आहे त्याच्याकरता मेडिकल कॉलेज आहे, त्याला शिक्षक व्हायचं आहे त्याच्यासाठी DED BED कॉलेज आहे, त्याला माणूस बनायचं आहे त्याच्यासाठी कीर्तन हा कारखाना आहे. विठाला विठाला. अहो माणूस घडला पाहिजे. आज चांगल्या माणसाची गरज आहे महाराज. आज चांगल्या माणसाची गरज आहे महाराज. आज तरुण आहे महाराज. हे आमचे महाराज वारकरी मंडळी आहेत महाराज. हे आजचे बालक उद्याचे नेते आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, अरे आपण भारतामध्ये जन्म घेतलाय, माणूस बनलं पाहिजे. ऐका किती गोड आहे, ऐका. भारताचा पोर तू, तेजाची कोर तू, चाल पुढे सेवका मोह सोडोनी. श्रमासी मान दे कष्टासी लागना, कष्टासी लागना, व्यसनासी सोडोनी सद्भावे जागना, सद्भावे जागना, भेद सकलही सोडोनी. तुकड्याची हाक तू जनतेला सांग तू, चाल पुढे सेवका मोह सोडोनी. अर्थात सांगण्याचा मुद्दा आहे, माणसाने माणसाच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर इतकं सुंदर मानवी जीवन भेटलंय महाराज. सांगताना असं सांगता शास्त्रकार, किती सुंदर मानवी जीवन आहे. असं म्हणतात शास्त्रकार की भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, ज्ञानोबाराय तुकोबारायसारखे संत नाहीत, वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही, रामकृष्ण हरीसारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यसारखी आई नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, श्रुतकीर्ती मांडवीसारखी दिराणा जठणा नाही, कोल्या इतका लबाळ नाही, काजळा इतकं काळ नाही, लोण्या इतकं मऊ नाही, माणसाच्या देहासारखा कोणताच देह नाही. विठाला विठाला. मग इतका जर पवित्र असा उत्तम प्रकारे मानवी जीवन भेटलं असेल तर काहीतरी आत्मसात केलं पाहिजे ना. म्हणून महाराज म्हणतात, काहीतरी चांगलं तुम्हाला जीवन जगायचं असेल तर तुमच्या जीवनामध्ये अत्यंत जी महत्त्वाची जी संगत आहे, मोठ्याची संगत घडली तर तुम्हाला उच्च अवस्था प्राप्त होईल, मध्यमाची संगत घडली मध्यम अवस्था प्राप्त होईल. ऐका मायबाप. आणि कनिष्ठाची संगत घडली तर कनिष्ठ अवस्था प्राप्त होईल. तुम्हाला हिरा माहिती का? हिरा ऐका.
हिरा खरा आहे की खोटा आहे हे जर ओळखायचं असेल तर महाराजांनी त्याच्यासाठी एक प्रक्रिया सांगितली गणेश महाराज. तो हिरा ऐरणीवर ठेवायचा, वरून घणाने मारायचा. ऐका, खरा हिरा असेल एक तर ऐरणीत तरी घुसेल, नाहीतर घणात तरी घुसेल, पण फुटणार नाही. ही कशाची ओळख आहे? खऱ्या हिऱ्याची ओळख आहे महाराज. पण महाराज म्हणले इतका कणखर, इतका बलवान हिरा तो जर ढेकणाच्या संगतीत गेलं तर गणेश महाराज काय होतं? ढेकणाच्या संगे हिरा जो मंगला कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा. ढेकणाच्या संगे हिरा जो मंगला हिला साधू जैसा. ऐका, ढेकणाच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर हिरा म्हणतो महाराज हे आश्चर्य नाही, पण महाराजांचं पुढचं चरण पुढचं फार गोड आहे. कुसंगे नाडला साधू जायचा. कुसंगाने साधू देखील बिघडतो. हे तुम्हाला सगळं सांगितलंच पाहिजे. माझ्यापेक्षा तुम्ही सुज्ञ आहात, काही सांगण्याची आवश्यकता नाही. पंचतंत्रामध्ये एक उदाहरण आहे पहा. असं म्हणतात, असंग संग दोषेन साधू यांती विक्रियान दुर्योधन प्रसंगेन भीष्म गोवर्णे गतः. मला असं वाटतं हे तुम्हाला कळालं. ऐकायला फक्त बरं वाटलं पण कळालं नाही महाराज. माणसांनी वक्त्याने असं बोललं पाहिजे की श्रोत्याला कळणं, असं नाही तर काही लोकाला नको तिथं अवघड बोलायची सवय असते. एक माझा मित्र आहे, त्याला म्हणलं कीर्तनाला येणार होता, का कीर्तनाला आला नाही? बघा तो किती अवघड बोलतो. तो म्हणतो महाराज मी कीर्तनाला निघालो होतो, मी माझ्या दुचाकी यानावरनं मार्गक्रमण करत असता माझ्या दुचाकी यानाचा जो वर्तुळाकार भाग आहे त्या वर्तुळाकार भागातील जो रबरी भाग आहे त्या रबरी भागाला महीवरील पाषाणाने सछिद्र केल्यामुळे त्याच्यातील हवा नावाचा पदार्थ महद आकाशामध्ये विलीन झाला. याकरिता मी कीर्तनाला येऊ शकलो नाही. म्हणलं धन्य तो जीव. किती अवघड आहे महाराज. महद आकाश सछिद्र एवढं नाही. लोकाला काही अवघड बोलायची सवय. सांगतो तुम्हाला चालता चालता. एक डॉक्टर साहेब फर्स्ट शिफ्टला हॉस्पिटलला गेले. एक 70-80 वर्षाचे आजोबा त्या ठिकाणी बेडवर पडलेले होते. ऐका, तुम्हाला कळतंय का? पहा, लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला समजल. पहा, डॉक्टर साहेब त्या आजोबाला म्हणतात, क्यों बाबाजी रात में निद्रा देवी आई थी क्या? काय म्हणतात ऐका बरं. क्यों बाबाजी रात में निद्रा देवी आई थी क्या? ते आजोबा म्हणले, डॉक्टर साहेब आली असल गेली असल मला काय माहित नाही, मी गार झोपलेलो होतो. कळालं का तुम्हाला? विठाला विठाला मी तुम्हाला श्लोक सांगितला पहा. असंग संग दोषेन साधू यांती विक्रियान. ऐका, भीष्माचार्यासारखे धनुर्धार्य, भीष्माचार्यासारखे इतका असणारे महापुरुष त्या ठिकाणी दुर्योधनाच्या संगतीमध्ये गेले. दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्लं तर विराटाच्या गायी चोरण्याची इच्छा झाली. अर्थात हा कनिष्ठाची संगत कनिष्ठ अवस्था. कुसंगत केल्याने मानवी जीवनामध्ये कुसंगत अवस्था प्राप्त होत असते. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये संगत अत्यंत महत्त्वाची आहे. मग महाराज आम्ही संगत करायची कुणाची? ऐका, जन्माला आलेला हा जीव 4 गोष्टीच्या संगतीमध्ये जात असतो दादा. ऐका, हा जीव जडाच्या संगतीत जातो, हा जीव देवाच्या संगतीत जातो, हा जीव जीवाच्या संगतीत जातो आणि हा जीव संतांच्या संगतीमध्ये जातो. मग महाराज आमच्या जीवनाचं कल्याण, आम्हाला उत्तम प्रकारचा लाभ कोणाच्या संगतीत गेल्याच्या नंतर होणार आहे? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो. तो एक संता ठाई ठाई, तो एक संता ठाई ठाई, तो एक संता ठाई ठाई, लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम, मनविता त्यांचे दास दास, मनविता त्यांचे दास. लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम, मनविता त्यांचे दास. महाराज म्हणतात, तुम्ही जर जीवाच्या संगतीत गेला तर जीव दुःखीच आहे. तुम्ही जडाच्या संगतीत गेला तर जड सुद्धा म्हणजे संसार दुःखाचाच आहे. तुम्ही भगवंताच्या संगतीत जाल
पण देव तुम्हाला संग करून देणार नाही. तो कसा आहे? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तूची रघुराया. म्हणून भगवान परमात्मा सुद्धा आपल्याला संघात घेणार नाही. महाराज आम्ही संतांच्या संगतीत जाऊ. महाराज म्हणाले नक्कीच तुम्ही जर गेले तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ प्राप्त होईल, याचा अर्थ भगवंताची प्राप्ती होईल. महाराज म्हणतात संत संगत सोडून तुम्हाला भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतात बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ न होई. संताच्या संगतीशिवाय मानवी जीवनामध्ये लाभ प्राप्त होऊ शकत नाही, अर्थात भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. काही लोकांनी महाराजाला सांगितलं महाराज ठीक आहे तुम्हाला आमच्या लाभाचं कारण तुम्ही सांगितलं संत संगत, पण महाराज तुमचेच महाराज एका ठिकाणी म्हणतात चंद्र अमृत सुखे सेववील, आस्ता जाता रवी धरवेल, बाजे हेळा सागर तरवेल, परित्या साधूची भेटी न होई जेगा. महाराज म्हणले एखाद्या वेळेला चंद्र अमृत तुम्हाला सेवन करता येईल, आस्था जाणारा तो रवी सुद्धा तुम्हाला सूर्य सुद्धा धरता येईल, बाये हेळा सागर तरवता येईल, तुम्हाला तरुण जाता येईल, पण साधूची भेट होऊ शकत नाही. मग महाराज साधू या संत या पदावर दोष आहे. संताची संगती काय, संत काय चौका चौकात बसले नाही, या आणि लाभ करून घ्या. मग महाराज आम्हाला संत ही भेट ही दुर्लभ आहे, मग आम्हाला काहीतरी दुसरा उपाय सांगा. महाराज म्हणले एक काम करा, अभंगाच्या दुसऱ्या चरणात वितातांचे दास मान वितातांचे दास, पुढे आस पुरे ना पुढे आस, पुरे नाम महाराज म्हणतात तुम्हाला जर संत भेट दुर्लभ वाटते ना, एक काम करा संताचं दास म्हणून घ्या. ऐका, दास्यत्व सुद्धा ही भक्ती आहे, ती हनुमंतरायाने केली. बऱ्याच साधू संतांनी ती भक्ती केली, दास्यत्व निकट हनुमंते केले. मला असं वाटतं तुमच्या जीवनामध्ये जर समर्पण असेल, दास्यत्व असेल, तुमची जागा तुम्हाला सोडण्याची गरज नाही. महाराज रामायणामध्ये अनेक उदाहरणं तुम्हाला पाहायला भेटतील. मला सांगा असं एखाद्या कीर्तनकाराने सांगितलंय का हो तुम्हाला शबरी माता चालत चालत अयोध्येच्या रामाकडे गेली? नाही ना महाराज. उलट आश्रमात या कधी रे येशील, ही माझी भावना रामा रघुनंदना. शबरी माता रामाकडे गेली नाही तर रामप्रभूच शबरी मातेकडे गेलेत. ऐका, केवटाच्या संदर्भात सुद्धा पहा. ऐका, विश्वाचा मालक, विश्व जग ज्याच्या सत्तेने चालतंय, गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुत. विश्वाचा मालक त्या केवटाच्या नावेजवळ जातो म्हणतो तेरे द्वार खडा भगवान, भगत भर दे रे जोली, तेरा होगा बड़ा एहसान की जुग जुग तेरी रहेगी शान. अरे आम्हाला तुझे नाव दे. ऐका बरं का, केवटाने त्याची जागा सोडली नाही. प्रभूंना केवटाने नावेने पलीकडच्या तडावर नेलं पहा, आणि त्या ठिकाणी प्रभू नावाडेला त्या केवटाला काहीतरी देऊ पाहतात. पण त्यावेळेला तो केवट म्हणतो प्रभू माझं भाग्य एवढं आहे की आता मला तुम्ही जर माझ्या नावेमध्ये बसून इकडे येत असाल तर मला काय मिळालं नाही प्रभू. नाथ आज मे काहन पावा, मिटे दोष दुःख दारिद्र दावा, बहुत कालम किन्नी मजुरी, बहुत कालम किन्नी मजुरी, आज वो दिन विधि बनी भली बुरे. नाथ आज में काहन पावा, मिटे दोष दुःख दारिद्र दावा. सगळं मिळालं. अर्थ सांगण्याचं तात्पर्य आहे
तुमचं जर समर्पण असेल तर तुम्हाला तुमची जागा सोडण्याची गरज नाही. तुमचं जर कर्म प्रामाणिक असेल तर तुम्हाला तुमची जागा सोडण्याची गरज नाही महाराज. म्हणून महाराज म्हणतात दास्यत्व भक्ती जर तुम्ही काया वाचानं मनाने केली तर काही तुमच्या जीवनामध्ये अपेक्षा उरणार नाही, पुढे असं उरेना. महाराज म्हणतात एवढंच नाही, तुम्ही जर काया वाचा मनाने संतांची सेवा केली तर संत एवढी कृपा करतील, केवढी कृपा करतील हो. संतांचं अंतकरण एवढं दयाळू महाराज, एखाद्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवतात तर आजही हजारो आमच्यासारखे तुमच्यासारखे रेडे त्या रेड्याच्या जन्म उत्सवासाठी किंवा त्या समाधी सोहळ्यासाठी त्या ठिकाणी जातात. हा संतांच्या हस्तकृपेचा महिमा आहे. म्हणून महाराज म्हणतात कृपादान केले संती कल्पांती हे सर आहे ना. अनेक साधू संतांनी केली. गावोबावरती शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी कृपा केली तर राहिलेलं रामायण गावोबाने पूर्ण केलं. हा संतांच्या कृपेचा महिमा आहे महाराज. म्हणून महाराज म्हणतात तुमच्या जीवनामध्ये वेगळी सेवा करण्याची गरज नाही. तुम्ही जर संतांची साधूची सेवा काया वाचा मनाने केली तर महाराज म्हणले वेगळी भगवंताची सेवा करण्याची गरज नाही. महाराज म्हणतात तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये. म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी, ज्ञानोबारायांच्या चरणी, श्रीगुरूंच्या चरणी, श्री हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय रखमाजी महाराज नवले यांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. जाताना एकच महत्त्वाचा संदेश देतो. एक लक्षात ठेवा, जीवन जगत असताना असं कर्म करा की तुम्हाला तुमची जागा सोडण्याची गरज पडली नाही पाहिजे. कर्म केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराज, कर्म केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. लाखो देवांचे तुम्हाला हजारो मंदिरं पाहायला भेटतील, 33 कोटी देवांचे लाखो मंदिरं पाहायला भेटतील. पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी असं कर्म केलं महाराज. एकही मंदिर नसताना सर्वांच्या हृदयामध्ये मंदिर केलंय, त्याचं नाव राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे. ही केलेल्या कर्माची पावती महाराज. म्हणून ऐका, जीवनामध्ये कर्मच चांगलं करा, दुसरं करण्याची गरज नाही महाराज. कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना, बरसों के दो क्यों सोचे एक पल का नहीं ठिकाना. चांगलं कर्म करा, जीवनामध्ये सुखदुःख येत असतं महाराज. सब्र कर बंदे मुसीबत के दिन चले जाएंगे, सब्र कर बंदे मुसीबत के दिन चले जाएंगे और हंसी उड़ाने वाले के चेहरे एक दिन उतर जाएंगे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठाल जय जय विठाल, जय विठाल जय जय विठाल. आ बोले देवा पुढे आ नाही विचारिला अधिकार म्या पुला. आ तुका म्हणे ज्ञानेश्वरा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम.